सुरू करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवरती द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटलेले. आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसूया. जाणीव संपूर्ण देहाची. पावलापासून ते मस्तिष्कापर्यंत संपूर्ण देहाचं बंद डोळ्यांनी निरीक्षण करूया. हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहेत. देहधारणा स्थिर सुखमासनम. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणारा श्वास. प्राणधारणा. शांत मन. आंतरिक सजगता. शरीर मनाने स्थिर होण्यासाठी करूया एक मध्यम पट्टीतला ओंकार. आणि याकरिता आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत ओंकार. ओ. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. सुरुवात उजव्या नाकपुडीपासून. डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करूया. उजवीने 15 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. श्वास घेण्याची कृती सहज असेल. सोडताना मात्र पोटाला आतमध्ये झटका देऊन हलकासा श्वास बाहेर सोडायचा आहे. 15 आवर्तन यथाशक्ती. डोळे मिटून जाणीव आपल्या या हालचालीकडे. डावी नाकपुडी सहज बंद. उजवीने आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. आणि ह्या कृतीला सुरुवात यथाशक्ती 15 आवर्तन आपली आपण मनाने काउंट करूया. सावकाश कृती थांबूया. डावा हात गुडघ्यावर. जाणीव उजव्या नाकपुडीकडे. श्वसन मार्गातला किंचितसा बदल. मोकळी झालेली उजवी नाकपुडी याची जाणीव. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद. डावीने ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. डावीने आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. आणि घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. आणि ह्या कृतीला सुरुवात यथाशक्ती 15 आवर्तन आपली आपण मनाने काउंट करूया. सावकाश कृती थांबवून उजवा हात गुडघ्यावरती. जाणीव डाव्या नाकपुडीकडे. तिथला श्वसन मार्गातला बदल. मोकळी झालेली डावी नाकपुडी याची जाणीव. करणार आहोत कपालभातीची 15 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित. ज्यांचं नाकाचं हाड वाढलं असेल, सायनसचा त्रास असेल, त्यांनी मात्र ही कृती करणं टाळावं. बाकीच्यांनी आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. पोट हळूहळू बाहेर येतंय.
आणि घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि या कृतीला सुरुवात. यथाशक्ती 15 वर्तन दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित. सावकाश कृती थांबवून काही सेकंदासाठी येणारी श्वासविरहित अवस्था त्याची अनुभूती घेऊया. चेहऱ्यावर एक हलकसं स्मितहास्य, हातांची ज्ञानमुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जुळले. तिथे किंचित दाब म्हणून प्राणस्पंदनांची अनुभूती घेऊया. अलगद डोळे उघडून समोर असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एक टक स्थिर नजरेने पाहूया. आपण करीत आहोत नेत्रशुद्धी. बहिर त्राटक शरीराने स्थिर होण्यासाठी. डोळे उघडे ठेवून ओमच्या प्रतिमेकडे एक टक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न करूया. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदी, हा संपूर्ण तपशील उघड्या डोळ्यांनी आपल्या मनामध्ये सामावून घ्यायचा आहे. पापणी न हलवता एकटक स्थिर नजरेने पाहूया. अ ओम आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम, निर्गुण निराकार ओम, अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. ओम नमोची आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मस्वरूपा असा हा ओम आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. डोळे जड होत असतील, पाणी येऊ लागलं असेल, अलगद डोळे मिटून घेऊया आणि ही ओमची प्रतिमा आपल्या आज्ञाचक्र म्हणजेच भ्रूमध्याच्या मध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. अकार ब्रह्मा, उकार विष्णू आणि मकार महेश, उत्पत्ती स्थिती आणि लय असा सर्वसमावेशक कालातीत त्रिगुणातीत ओम आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. प्रतिमा दिसेल न दिसेल, पण मनात ओमचेच विचार, ओमचंच मनन आणि ओमचं चिंतन मनाने स्थिर होत आहोत. आपण करीत आहोत अंतरत्राटक मनाची शुद्धी. करूया वाणी शुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला उच्चार हा वैखरी वाणीतला उच्च पट्टीतला. अकाराचं प्रमाण 80% आणि मकार 20%. मनातला आळस झटकून टाकणारा, आपली प्रत्येक पेशी जागृत करणारा हा पहिला उच्चार वैखरी वाणीतला. आपली जाणीव पावलापासून आपल्या नाभीपर्यंत घेऊन जाऊया आणि हा पहिला उच्चार आहे तो श्वास सोडून एक सहश्वास म्हणून घेऊया. श्वास सोडताना उच्च पट्टीतला ओंकार ओ. उच्चाराच्या कंपनांची अनुभूती आपल्या पावलापासून नाभीपर्यंत. दुसरा उच्चार हा मध्यम पट्टीतला असेल, मध्यमा वाणीतला. अकार मकार समप्रमाणात. आपली जाणीव नाभीपासून आपल्या कंठापर्यंत. एक सहश्वास भरून घेऊया. श्वास सोडताना मध्यम पट्टीतला ओंकार अ. कंपनांची अनुभूती नाभीपासून कंठापर्यंत. तिसरा उच्चार पश्चंती वाणीतला. अकाराचं प्रमाण 20% आणि मकार 80%. शरीराकडून मनाकडे नेणारा हा तिसरा उच्चार अगदी खर्ज स्वरातला. आपल्याच कानांना आपला आवाज ऐकू येईल इतक्या हळू आवाजामध्ये हा पश्चंती वाणीतला.
तिसरा उच्चार करूया. जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत. एक सहज श्वास भरून घेऊया. ओम. या उच्चाराची अनुभूती कंठापासून मस्तिष्कापर्यंत. शरीर मनाने आपण स्थिर होत आहोत साधनेसाठी. मनातले विचार आपोआप बाजूला झाले आहेत. करूया चौथा उच्चार अतिशय महत्वाचा, परावाणीतला. याला कोणतंही प्रमाण नसेल, मानसिक उच्चार. देहानंदाकडून दिव्यानंदाकडे नेणारा हा चौथा उच्चार. आणि याकरिता एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत मनातल्या मनात ओंकार. या उच्चाराच्या कंपनांची अनुभूती आपल्या संपूर्ण शरीरभर. करूया चित्तशुद्धी प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया. जोडलेले हात हृदयापाशी. ओंकाराची प्रार्थना. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. योगीजन बिंदूसहित जे ओंकाराचे ध्यान करतात, अशा इच्छापूर्ती आणि मोक्षप्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असो. माझ्या साधनेची सुरुवात मी या ओमच्या सर्वसाक्षी सर्वव्यापी अशा ओमच्या आशीर्वादाने करीत आहे. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची सुरुवात, या दिवसाची आणि आठवड्याची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने करूया. हळूहळू उलटचाल करताना श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. दोन्ही हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं. माझा आवाज बंदच होता का पूर्ण वेळ? चालू होता ना की बंद होता? चालू होता ना, कारण की आता मला माईक बंद झालेला दिसला. ओके, ठीक आहे. बरं, जर कुणाला काही व्याधी असतील, काही गोळ्या किंवा काही चालू असेल ट्रीटमेंट, तर कृपया इथे चॅट बॉक्समध्ये टाका. म्हणजे आपण त्याप्रमाणे तुम्हाला सांगता येतील मला कॉन्ट्राइंडिकेशन. आणि प्लीज OnePlus ज्यांचं नाव आहे डिव्हाइसचं, तर त्यांचं नाव कृपया चेंज करून घ्या. ठीक आहे. चला सुरुवात करूया. दोन्ही पाय समोर घ्या. विश्रांती. पायांमध्ये अंतर, मान मागे सही सोडून घ्या. रिलॅक्स. आज आपण फक्त पायाचे सांधे सैल करणार आहोत आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्यायचे. दोन्ही हात मागे असतील, पाठीचा कणा सरळ, पावलं जोडलेली. एकाच वेळेला दोन्ही पावलांच्या पाचही बोटांमध्ये जास्तीत जास्त ताण देऊया. स्ट्रेच करायचे आणि रिलॅक्स करायचे. पावलं स्ट्रेच करूया. पावलांची पाचही बोटं ताणायची आणि रिलॅक्स करायची. ताणायची, रिलॅक्स करायची. पुन्हा ताणायची, रिलॅक्स करूया. आता अंगठा आतमध्ये फोल्ड करून त्यावर 4 बोटं फोल्ड करायची. ओपन करूया. मग 4 बोटं फोल्ड करून त्यावर अंगठा. अशी कृती 5 वेळेला. एकदा अंगठा आत आणि एकदा अंगठा बाहेर. अशा प्रकारे कृती 4 ते 5 वेळेला.
पुन्हा पावलं जोडून घ्यायची, अँकल जॉईंट्स मधून पावलं स्वतःकडे खेचूया आणि जमिनीकडे ताणूया. आता ही कृती थोडीशी श्वासाकडे लक्ष देऊन श्वास घेत स्वतःकडे घ्यायची आणि श्वास सोडत जमिनीकडे ताणायचे. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. मध्ये येऊन थांबायचंय आणि आता रोटेशन क्लॉकवाईज, उजवीकडून डावीकडे फक्त अँकल जॉईंट्स मधून रोटेशन करा. क्लॉकवाईज. बरोबर. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी अगदी सावकाश करा, कुठलीही घाई न करता. पूर्णपणे तो फील येऊ देत आपण जो पावलं गोलाकार फिरवतोय त्यावेळेला. बरोबर. आणि आता डावीकडून उजवीकडे 5 वेळा. आपली करंगळी जास्तीत जास्त जमिनीकडे जाऊ दे दोन्हीही पावलांची. इतकं आपल्याला हे मोठं वर्तुळ करायचंय अँकल जॉईंट्स मधून. बरोबर. 5 वेळा झालं की थांबायचंय. थोडेसे पाय रिलॅक्स करा. आपण नकळत संपूर्ण पावलांचं आपल्या त्या मसल्सचं कॉन्ट्रॅक्शन करतो. थोडेसे पाय रिलॅक्स करा. आता उजवा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या पलीकडे जाऊ देत मांडीच्या. डाव्या हाताची 5 बोटं उजव्या पावलाच्या 5 बोटांमध्ये गुंफून घ्या. पाठीचा कणा सरळ. आणि आता पुन्हा अँकल जॉईंट्स मधून हे पाऊल गोलाकार फिरवा. आपला डावा पाय सरळ असेल. ठीक आहे. हा. थोडंसं अजून पाऊल बाहेर येऊ देत म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित गोलाकार फिरवता येईल. बरोबर. आपण केलेलं मगाचं रोटेशन आणि आत्ताचं त्याच्यामध्ये तुम्हाला फरक जाणवतोय का हे तपासा. विरुद्ध बाजूने 5 वेळेला. पाठीचा कणा सरळ ठेवून ही कृती. बरोबर. सावकाश थांबायचंय. आता हेच पाऊल थोडंसं वरती म्हणजे आपल्या ओटीपोटाजवळ थोडंसं वरती घ्या. टाच आपली ओटीपोटाजवळ जाईल. आता जास्तीत जास्त हा उजवा पाय, उजवा गुडघा जमिनीकडे प्रेस करा आणि स्वतःकडे घ्या. बरं, हे करताना आपल्याला कुठेही पुढे मागे न होता ही कृती करायची आहे. जास्तीत जास्त स्वतःकडे आणि जमिनीकडे प्रेस करा. बरोबर. हा, ठीक आहे. आता खाली आलं पाय. पुन्हा आपण श्वासाकडे लक्ष देऊन कृती करूया. श्वास घेत वर घ्या आणि श्वास सोडत खाली प्रेस करा. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. ओके. बरोबर. पुढे मागे न हलता, ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी पुढे मागे असं न डुलता फक्त हालचाल आपल्या पायामध्ये होईल याची काळजी घ्यायची. जास्तीत जास्त वर श्वास घेत आणि श्वास सोडत खाली. पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. खाली आल्यानंतर थांबूया आणि करूया क्रॅडल मुवमेंट, म्हणजेच लहान बाळाला जसं जोजवतो त्याप्रमाणे कृती. थोडंसं पाय वर उचलायचा आहे. डाव्या हाताचा आधार डाव्या अँकल खाली द्या. सॉरी, उजव्या अँकल खाली द्या आणि उजवा हात गुडघ्यावर असेल. ठीक आहे. आपला पाय सिलिंगला समांतर आहे. आता हाच पाय जास्तीत जास्त डावीकडे घ्या. हिप जॉईंट्स मधून हालचाल करतोय आणि उजवीकडे. जसं लहान बाळाला आपण जोजवतो त्याप्रमाणे डावीकडे, उजवीकडे आणि अगदी सावकाश करा. तिकडे जो इफेक्ट होतोय आपल्या हिप हिप जॉईंट्सच्या इथे, थाय मसल्सच्या इथे, तो जाणून देत. डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे. थांबूया. सावकाश पाय खाली घ्या आणि उजवा पाय सरळ करा. हीच कृती डाव्या पायाने करूया. डावा पाय, डावं पाऊल उजव्या मांडीच्या बाहेर येऊ दे. उजव्या हाताची 5 बोटं डाव्या पावलाच्या 5 बोटांमध्ये गुंफून घ्या. अँकल जॉईंट्स मधून गोलाकार फिरून घ्या. या सगळ्या छोट्या छोट्याशा कृती पण तेवढ्याच त्या महत्वाच्या आहेत. आपले सगळे जॉईंट्स जे आहेत संपूर्ण शरीरामधले छोटे छोटे, ते मोकळं होणं फार गरजेचं आहे. विरुद्ध बाजूने 4 ते 5 वेळा झाल्यानंतर थांबायचंय आणि करूया हाफ बटरफ्लाय. थोडंसं पाऊल स्वतःकडे वरती खेचून घ्यायचं ओटीपोटाकडे. गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करा. उजवा पाय गुडघ्यातनं सरळ असेल खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली प्रेस करायचंय. श्वास घेत वर. उजवा पाय खाली सरळ, हा तो फोल्ड नाही करायचा. श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली.
खाली आल्यानंतर थांबूया. थोडस पाऊल वर उचलायचंय. उजव्या हाताचा आधार डाव्या अँकल खाली. करूया आपण बेबी पोश्चर. सुरुवात करूया. जास्तीत जास्त उजवीकडे डावीकडे 1, उजवीकडे डावीकडे 2, उजवीकडे डावीकडे 3, उजवीकडे डावीकडे 4, उजवीकडे डावीकडे 5. 5 वेळा झालं की थांबायचंय. सावकाश डावा पाय सरळ करायचा आणि विश्रांती घेऊया. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. करणार आहोत मेरुदंड वक्रासन. ज्यांना पाठीचा तीव्र त्रास आहे, स्लिप डिस्कचा त्रास आहे, त्यांनी मात्र करताना काळजी घ्यायची. आपलं कपाळ जमिनीपर्यंत नाही गेलं तरीही चालेल, पण प्रयत्न मात्र जरूर करा. आत्ता जर दुखणं असेल तर मात्र करू नका. दुखणं थोडं थोडंसं बरं होत चाललं असेल तर हलकासा प्रयत्न करायला हरकत नाहीये. ठीक आहे, सुरुवात करूया. दोन्ही पाय जळून घ्या. हात शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सरळ. आता उजवा पाय फोल्ड करायचा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचंय. दोन्ही हात डाव्या पायाच्या मांडीवर, नजर समोर ठेवायची आहे. पुन्हा थोडस श्वासाकडे लक्ष देऊया. श्वास घेत एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुका. आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. पुन्हा श्वास घेत वर या आणि श्वास सोडत उजव्या बाजूला मागे वळून आपलं कपाळ जमिनीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. हे करताना डावा पाय वर उचलला नाही पाहिजे. सावकाश उजव्या बाजूला मागे वळून कपाळ जमिनीकडे. पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे, श्वास घेत वर, श्वास सोडत मागे. डायनॅमिक हालचाल. पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे झोपूया. श्वास घेत वर येऊया, श्वास सोडत मागे, कपाळ जमिनीकडे. अजून दोनदा श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे, पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत मागे खाली. ही स्कृती विरुद्ध बाजू. आता उजवा पाय सरळ करा, डावा पाय फोल्ड करा. आपले दोन्ही हात उजव्या पायाच्या मांडीवर, नजर समोर. श्वास भरून घेऊया. श्वास सोडत पुढे जाऊया. श्वास घेत वर येऊन डाव्या बाजूला मागे वळून आपलं कपाळ जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न. डायनॅमिक हालचाल. 1, पुढे जायचं आणि मग मागे. 2, 3, बरोबर. 4 आणि लास्ट 5. पुढे जायचं आणि श्वास सोडत पुन्हा कपाळ जमिनीकडे. 5 वेळा झालं की थांबून डावा पाय सरळ करायचा आणि पुन्हा विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडा. आपली जाणीव आपल्या पाठीच्या मणक्याकडे. श्वासाची गती वाढली आहे की नाही हे आपलं आपण तपासा. करूया नेक रोटेशन आणि त्यासाठी दोन्ही साधी मांडी घालायची, दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. सावकाश मान एकदा उजवीकडे जाईल, मध्यभागी डावीकडे, मध्ये श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत सोडत डावीकडे, पुन्हा श्वास घेत घेत उजवीकडे, श्वास सोडत सोडत डावीकडे, श्वास घेत मध्ये, हलकसं टिल्टिंग, मध्ये येऊन थांबायचंय. आता श्वास घेत मान हलकीशी उजव्या बाजूला टिल्ट करूया. उजवा कान उजव्या खांद्याजवळ जाईल, खांदा मात्र वर उचलायचा नाही. आणि मग पुन्हा श्वास सोडत सोडत सावकाश डावीकडे, पुन्हा श्वास घेत घेत उजवीकडे, श्वास सोडत सोडत डावीकडे, अजून एक राऊंड. श्वास घेत घेत उजवीकडे, श्वास सोडत सोडत डावीकडे, श्वास घेत मध्ये,
श्वास घेत मान वर नेऊया, चेहरा सिलिंगच्या दिशेला. श्वास सोडत सोडत हनुवटी गळ्याकडे. ज्यांना मानेचा त्रास आहे त्यांनी मध्ये येऊन थांबायचं. गळ्याकडे हनुवटी न घेता मध्ये येऊन थांबा. बाकीच्यांनी पुन्हा एकदा अजून 2 आवर्तन. श्वास घेत घेत मान वर. फक्त हालचाल मानेमध्येच असेल आणि श्वास सोडत सोडत हनुवटी गळ्याकडे. पुन्हा श्वास घेत घेत वर. श्वास सोडत हनुवटी गळ्याकडे. आणि आता फुल नेक रोटेशन सुरू करूया. शक्य असेल तर डोळे मिटून घ्या आणि मान उजवीकडे मागे, डावीकडे पुढे अशा प्रकारे 3 वेळेला पूर्णपणे गोलाकार फिरवून घ्या. डोळे मिटून ही कृती करा म्हणजे तुम्ही त्या कृतीशी अगदीच तुमचं लक्ष किंवा कॉन्सन्ट्रेशन वाढतं. 3 वेळेला अगदी सावकाश, घाई गडबड न करता. आणि विरुद्ध बाजूने 3 वेळेला. ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे त्यांनी ही कृती रोज जरूर करावी. 3 वेळेला अगदी सावकाशपणे. ते करताना आपल्याला खांदे वर उचलायचे नाहीत याची काळजी घ्यायची. दोन्ही बाजूने 3 वेळा झालं की सावकाश मान सरळ करून काही सेकंद इथे थांबूया. डोळे मिटून. जाणीव श्वासाची, आंतरिक सजगता. डोळे उघडायचे आणि उभं राहायचं. स्टँडिंग मध्ये यायचंय. हाताचा आधार न घेता उभं राहता येते का बघा. स्टँडिंग मध्ये विश्रांती. करणार आहोत आपण कटी चक्रासन आणि त्यासाठी दोन्हीही पायांमध्ये अंतर घ्या. अगदी शोल्डर एवढं अंतर असेल. जास्त लांब पण नाही आणि जास्त जवळ पण नाही. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. हलकसं ट्विस्टिंग करायचं आपल्याला. ठीक आहे. आता आपला डावा हात उजव्या खांद्यावर, उजवा हात मागे, उजव्या बाजूला मागे वळून डाव्या पायाची टाच बघा. आणि मग उजवा हात डाव्या खांद्यावर, उजवा हात मागे, डावा हात मागे आणि डाव्या बाजूला मागे वळून उजव्या पायाची टाच बघा. अशा प्रकारे डायनॅमिक हालचाल. एकदा उजवीकडे, डावीकडे. विरुद्ध बाजूने येताना आपला हात कमरेत असतो. पाय मात्र गुडघ्यातनं सरळ ठेवून ही कृती 10 वेळेला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. मध्ये येऊन थांबायचंय. थोडंसं पायामधलं अंतर कमी करून हलकीशी विश्रांती घ्या. आपण कमरेचं जे ट्विस्टिंग केलं, हिप जॉईंट्स मध्ये जी हालचाल झाली त्याची जाणीव. करूया आपण ताडासन आणि त्यासाठी दोन्हीही पावलं जोडलेली. किंचित अंतर पावलामध्ये. नजर समोर. सावकाश दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर नेऊया. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. जास्तीत जास्त स्ट्रेच. आणि आता सावकाश आपल्या टाचा जमिनीपासून वर उचला. नजर एका बिंदूकडे स्थिर करा आणि संपूर्ण शरीराला उभ्या कक्षेमध्ये स्ट्रेच द्या. पावलापासून ते आपल्या हातापर्यंत संपूर्ण शरीर स्ट्रेच, 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 स्ट्रेच. रिलॅक्स. टाचा खाली, आपले हात खाली आणि विश्रांती. जो काही आपल्या संपूर्ण शरीराला ताण आला होता, आपल्या सगळ्या ज्या रोगप्रतिकारक नसा आहेत किंवा जे नोड्स आहेत, लिम्फेटिक नोड्स, त्या ऍक्टिव्हेट करण्यासाठी हे ताडासन अतिशय लाभदायक ठरतं. करणार आहोत बॅलन्सिंग असं एक पादतोलासन. आणि त्यासाठी स्थिती घ्यायची आहे. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा आडवे. बरोबर एका रेषेमध्ये. जास्त वर पण नाही, जास्त खाली पण नाही. एका रेषेमध्ये येऊ दे. हाताचे तळवे जमिनीला समांतर असतील.
त्यानंतर आपला उजवा पाय जो आहे तो वर उचला. उजव्या पायाची मांडी जमिनीला पॅरल येईल एवढी आपल्याला वर उचलायची. पाऊल जमिनीकडे स्ट्रेच करायचं अँकल जॉईंट्स मधून. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. पापण्यांची कमीत कमी उघड झाप असेल. हा, आपलं शरीर हे डाव्या पायावर आपण तोलून धरलंय. आता ज्यांना शक्य असेल त्यांनी दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. येस. आणि पुन्हा एकदा इथे थांबा. 5 सेकंद थांबा. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. हात खाली. हात तसेच ठेवायचे. फक्त उजवा पाय खाली घ्या. हात तसेच ठेवा. पुन्हा पावलं जुळलेली. आपलं आपण ऍडजस्ट व्हा. हा, आता डावा पाय वर उचला. त्याचं पाऊल जमिनीला पॉइंटेड करा. डाव्या पायाची मांडी जमिनीला समांतर येईल एवढं आपल्याला वर उचलायचं. नजर आधी एका बिंदूकडे स्थिर करा आणि इथे 5 सेकंद थांबूया. 5, 4, 3, 2, 1. आता हात डोक्याच्या दिशेने वर नमस्कार स्थितीमध्ये. बरोबर. आणि आता इथे 5 सेकंद थांबा. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. हात खाली. पाय खाली. आणि विश्रांती. आपण जी काही कृती केली त्याचा मनातल्या मनात मागोवा. डोळे मिटून या सगळ्याची जाणीव आणि एक आवर्तन बंद डोळ्याने आपल्याला मनाने करायचंय. जर आपण करत असताना आपला थोडासा तोल इकडे तिकडे गेल्यासारखा वाटला तर मनाने करताना आपण अगदी स्थिर राहतो. एक आवर्तन मनाने करूया डोळे मिटून. सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या पुढे येऊन उभं राहूया. 4 सूर्यनमस्कार आपल्याला करायचे. ज्यांना पाठीचा त्रास आहे त्याचबरोबर हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी मात्र करताना काळजी घ्यायची. गुडघेदुखीचा त्रास असेल त्यांनी सुद्धा करताना काळजी घ्या. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ. डोळे मिटून घेऊया. दोन्ही हात जोडून जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. गायत्री मंत्राचं पठण एकत्रित करूया. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम मित्राय नमः. एक नमस्कारासन डोळे उघडायचे. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्त पादासन. 4 उजवा पाय मागे अश्वसंचलन. 5 दंडासन. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलन. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. ओम रवये नमः. 1, 2, 3, 4 डावा पाय मागे. 5, 6, 7, 8, 9 डावा पाय पुढे. 10, 11, 12. ओम खगाय नमः. 1, 2, 3, 4 उजवा पाय मागे. 5, 6, 7, 8, 9 उजवा पाय पुढे. 10, 11, 12. लास्ट. ओम भानवे नमः. 1, 2, 3, 4 डावा पाय मागे घ्या. 5, 6, 7, 8,
9 डावा पाय पुढे, 10, 11, 12. मुखधोटी श्वासाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत त्यामुळे सूर्यनमस्कार थोडेसे नेहमीपेक्षा थोडेसे कमीच करायचे. सावकाश बैठक स्थितीमध्ये घ्या आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. अगदी सावकाशपणे एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. उन्हाळ्यात सॉरी दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर, आपली मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी, डोळे अलगद मिटून घ्यायचे आणि जोर श्वासाची. आपण जे सूर्यनमस्कार केले आता 12 स्टेप्स ज्या केल्या त्याचा मनातल्या मनात मागोवा. त्या स्टेप्स आपण किती छान केल्या किंवा कुठे आपण अडखळलो, कुठे आपल्याला लिमिटेशन आली, हे आपलं आपण बंद डोळ्यांनी त्याचा मागोवा घेऊया. संपूर्ण 12 स्टेप्स सावकाश डोळे उघडायचे. श्वासाची गती नॉर्मलला आली असेल, दोन्ही पाय जोडून घ्या. आपले हात शरीराच्या जवळ असू दे आणि आपला डावा पाय जो आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याच्या जवळ असू दे. आता आपल्याला उजवा पाय श्वास घेत घेत 90 अंशापर्यंत वर उचलायचा आहे आणि श्वास सोडत सोडत सावकाश नियंत्रित खाली जमिनीवर आणायचा आहे. सावकाश, धाडकन न आपटता. खांदे रिलॅक्स ठेवा. फक्त हालचाल पायामध्ये होतीये उजव्या पायात. श्वास घेत घेत उजवा पाय वर 90 डिग्री आणि श्वास सोडत सोडत खाली आणू दे. अगदी सावकाश. अजून एकदा करूया. श्वास घेत घेत उजवा पाय वर आणि श्वास सोडत सोडत खाली. पुन्हा श्वास घेत उजवा पाय वर येऊ देत आणि आता फुल रोटेशन करा क्लॉकवाईज. आपले पायाची टाच खाली जमिनीकडे येऊ दे. 3 वेळेला क्लॉकवाईज रोटेशन. पूर्णपणे मोठं वर्तुळ. उजवीकडून डावीकडे आपण उजवा पाय गोलाकार फिरवतोय. बरोबर. आणि 3 वेळेला डावीकडून उजवीकडे गोलाकार फिरवून घ्या. आपली टाच खाली जमिनीकडे आता विरुद्ध बाजूने 3 वेळेला. शक्यतो पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून गोलाकार फिरवण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नसेल. अगदी सावकाश. बरोबर. 3 वेळा झालं की थांबायचं. ठीक आहे. उजवा पाय आपला तसाच 90 डिग्री वर आहे ना, तो तसाच फोल्ड करा. फोल्ड करा तिथल्या तिथेच आणि पाऊल जमिनीकडे सैल सोडा उजव्या पायाचं. आता उजव्या पायाला समोरनं हाताचा विळखा द्या. आपला डावा पाय तसाच आहे फोल्ड. उजव्या पायाला समोरनं हाताचा विळखा द्या. उजवं पाऊल जमिनीकडे सैल सोडा. डोळे मिटून घ्या आणि काही सेकंद इथे थांबा. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेताय, सोडताय. खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स करा. चेहरा शांत आहे. नॉर्मल श्वास चालू आहे. आता सावकाश डोकं वर उचलून आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. ज्यांना सर्व्हायकलचा त्रास आहे त्यांनी मात्र हे करणं टाळायचंय. बरोबर. आणि आता इथे थांबा. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. सावकाश डोकं जमिनीवर. हाताचा विळखा सोडा. पुन्हा उजवा पाय 90 डिग्री वर आणि नियंत्रित जमिनीवर. अगदी सावकाश खाली जमिनीवर घ्या. आपला डावा पाय सरळ करा. थोडा वेळ विश्रांती घ्या. आपण ज्या ज्या काही कृती केल्या उजव्या बाजूने उजव्या पायाने त्या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा. आणि आता आपली डावी बाजू तुम्हाला अगदी हलकी जाणवेल आणि उजवी बाजू त्या मानाने थोडीशी जड जाणवेल. त्या सगळ्याची अनुभूती घेऊया.
आता ह्या सगळ्या कृती डाव्या बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता उजवा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ येईल. डावा पाय श्वास घेत घेत वर उचलूया आणि श्वास सोडत सोडत खाली ठेवूया. अगदी सावकाश आपण आधी या सगळ्या कृती केलेल्या आहेत. श्वास घेत घेत वर, श्वास सोडत सोडत खाली, श्वास घेत घेत वर, श्वास सोडत सोडत खाली. अजून एक राऊंड. श्वास घेत घेत वर. तुमचं श्वास आणि हालचाल याची सिंक्रोनायझेशन होणं गरजेचं आहे. श्वास सोडत खाली, पुन्हा श्वास घेत घेत वर घ्या आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज 3 वेळा. उजवीकडून डावीकडे डावा पाय गोलाकार फिरवून घ्या. आपली टाच खाली जमिनीकडे येऊ देत. 1 मोठं वर्तुळ करायचं. 2 बरोबर. हे करताना आपल्याला डोकं मात्र कुठेही वर उचलायचं नाहीये. 3 वेळेला विरुद्ध बाजूने डावीकडून उजवीकडे. 1 पाय गुडघ्यातनं सरळ. 2 आणि 3 वेळा झालं की थांबायचं. पुन्हा पाय 90 डिग्रीवर आहे तो फोल्ड करायचा. समोरनं आपल्या पायाला विळखा द्या. डोळे मिटलेले आणि काही सेकंद इथे थांबा. आता डाव्या बाजूने आलेला प्रेशर त्याचा अनुभव ठेवूया. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा आहे. खांदे रिलॅक्स करा. पोटाचे स्नायू ढिले करून ठेवायचे आहेत. पाठीचा मणका रिलॅक्स. डोळे मिटलेले आहेत. आता सावकाश डोकं वर उचलून आपली हनुवटी नाक किंवा कपाळ डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. हनुवटी नाक किंवा कपाळ आणि इथे 5 सेकंद थांबा. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. 5 4 3 2 1 रिलीज. नियंत्रित डोकं जमिनीवर. हाताचा विळखा सोडा. आपला डावा पाय पुन्हा 90 डिग्री वर घ्या आणि नियंत्रित जमिनीवर. अगदी सावकाशपणे घेऊया. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. मान आपली डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी ठेवून विश्रांती घ्या. संपूर्ण आपल्या कमरेपासूनचा खालचा भाग तिथे आपली एनर्जी जास्त होती तिथे जाणीव. जोड श्वासाची. करूया आपण सुलभ मत्स्यासन. ज्यांना पाठीचा आणि सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी मात्र हे करणं शक्यतो तरी टाळायचं आहे. ठीक आहे. ज्यांना माहिती नाहीये त्यांनी पुन्हा एकदा कृती बघून घ्या. मग आपण सगळे एकत्रित करूया. जर कोणी विसरलं असेल तर बघा मी आधी दाखवते मग आपण एकत्रित करूया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आपण अगदी सुलभ म्हणजे सोपी कृती करतोय. तर आता बघा आपले दोन्ही हातांचे तळवे आपल्या सीटच्या खाली घ्यायचे. उजव्या हाताचा तळवा उजव्या सीट खाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या सीट खाली. सीट खाली म्हणजे पूर्ण सीट खाली न घेता आपली कंबर आणि सीट याच्यामध्ये शक्यतो घेण्याचा प्रयत्न करा. बघा तुम्ही माझ्याकडे बघत असाल तर तुम्हाला लक्षात येईल. आता खांदे आणि कोपरं पूर्णपणे जमिनीवर आहेत. ठीक आहे. दोन्ही पाय जोडलेले आहेत. ज्यांना पाठीचा आणि मानेचा त्रास आहे त्यांनी फक्त एवढीच कृती करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. आता पुढे बघा. सावकाश डोकं वर उचलायचं आणि आपल्या टाळूचा भाग जमिनीवर ठेवायचा आणि पावलं जमिनीकडे फ्लॅट करायची. हलकासा इथे तुमच्या कमरेचा भाग, पाठीचा मणका थोडासा जमिनीपासून वर उचलला जातो. खांदे थोडेसे वर उचलले जातात. कोपरं मात्र बघा पूर्णपणे जमिनीवर आहे. हे आहे सुलभ मत्स्यासन. उलट चाल करताना आधी पावलं रिलीज करायची. सावकाश डोकं वर उचलायचं. पाठीचा एक एक मणका जमिनीवर येईल आणि मग सावकाश डोकं जमिनीवर येईल. ठीक आहे. आणि मग हाताचा सपोर्ट जो आपल्या सीटच्या खाली आहे तो काढून घ्यायचा.
अशा प्रकारे अगदी कंट्रोल मुवमेंट करा. सुरू करूया. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. आता दोन्हीही हातांचे तळवे आपल्या सीटच्या खाली घ्यायचे. खांदे कोपरं रिलॅक्स करा. दोन्ही पावलं जोडून घ्या. चेहरा शांत. काही सेकंद इथे थांबा. मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्यांना पाठीचा आणि मानेचा त्रास आहे त्यांनी एवढीच कृती करायची आहे. बाकीच्यांनी आता डोकं सावकाश वर उचलायचंय आणि आपल्या टाळूचा भाग जमिनीवर ठेवायचा आहे. बरोबर, छान, परफेक्ट. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांचं व्यवस्थित दिसतंय. बरोबर, खांदे हलकेशे वर उचलले जातील, कोपरं मात्र जमिनीवरच असतील. परफेक्ट. पावलं जमिनीकडे ताणा अँकल जॉईंट्स मधून. हलकसं आपल्या छातीच्या भागाचं हलकसं प्रसारण करा. तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेताय, सोडताय. उलट चाल करताना डोळे उघडा. पावलं रिलीज करा. आधी सावकाश डोकं वर उचला. पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ दे. मग डोकं नियंत्रित जमिनीवर. व्यवस्थित केलंय. हातांचा आधार जो सीटच्या खाली आहे तो काढून घ्या आणि विश्रांती घ्या. रिलॅक्स. श्वासाची गती वाढली आहे की संथ आहे हे आपलं आपण तपासा. सावकाश एका कुशीला बसूया आणि कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती घेऊया. कोणत्याही एका गालावर पडून विश्रांती. आपली मान डावीकडे उजवीकडे. आपण 2 आवर्तनं करणार आहोत नौकासनाची. त्यासाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. जिथे कपाळ जमिनीवर आहे तिथे आता आपली हनवटी जमिनीवर ठेवा. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. दोन्ही पायांना खालच्या बाजूने स्ट्रेच. दोन्ही हात वरच्या बाजूने ताणूया आणि आता एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचला. सुरू करूया. दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचलायचंय. नजर समोर. बरोबर. आपल्याला 2 वेळा ही कृती करायची आहे. आता इथे 5 सेकंद थांबा. 10, 9, 8, 7, 6, 5. थोडा वेळ हात खाली, कपाळ जमिनीवर, पाय खाली. इथे पुन्हा आपली पावलं ऍडजस्ट करा. हात तसेच ठेवायचे, पाय सुद्धा तसेच ठेवायचे. आणि आता पुन्हा एकदा एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचला. सुरू करा. एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर वर. आता पुन्हा इथे 5 सेकंद थांबूया. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. हात खाली, पाय खाली, कपाळ जमिनीवर आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. पोटावरती जो प्रेशर आला होता तो पूर्णपणे रिलीज होतोय. श्वासाची गती हलकीशी वाढल्यासारखी वाटली असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. रिलॅक्स व्हा. सावकाश एका कुशीला वळा आणि बैठक स्थितीमध्ये. अगदी सावकाशपणे हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. मान मध्ये सैल सोडून रिलॅक्स.
करणार आहोत आपण पर्वतासन आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडून घ्या आणि पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घाला. ज्यांना वज्रासनामध्ये बसायचंय ते वज्रासनातही बसू शकता. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी थोडंसं पुढे झुकून सीटचा भाग मागे ढकलायचा. ओके. दोन्ही हात गुडघ्यांवरती, डोळे मिटून घ्या. जे वज्रासनामध्ये बसले आहेत त्यांनी संपूर्ण आकृती तपासून पहा. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण करा. जे वज्रासनामध्ये आहेत त्यांनी सीटचा भाग बरोबर टाचांच्या मध्ये असू देत. ज्यांनी पद्मासन, अर्ध पद्मासन घातलंय त्यांची हाताची कोपरं शरीराच्या जवळ असतील. डोळे अलगद मिटलेले आहेत सगळ्यांचे. चेहरा अगदी शांत. आपला संपूर्ण आकृतीबंध आपण सगळ्यांनी तपासून पाहूया. आपण जी स्थिती धारण केली आहे त्या स्थितीमध्ये आपण कम्फर्टेबल आहोत का? गुडघे, अँकल जॉईंट्स, पाठीचा मणका, खांदे इथे कुठली दुखापत जाणवतीये का? जर जाणवत असेल तर ती आता पूर्णपणे बरी होणार आहे ही भावना आपल्या मनामध्ये करणार आहोत आपण पर्वतासन. त्यासाठी दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात हृदयापाशी, हाताची कोपरं जमिनीला समांतर असतील. येस, बरोबर. नजर समोर. आता हे जोडलेले हात आपली हनुवटी, नाक आणि कपाळाला स्पर्श करत हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. दोन्ही हात कोपरातनं सरळ करायचे. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ देत. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. नकळत आपण जास्त मागे जातो किंवा जास्त पुढे जातो. तर आपल्याला मध्यभागी थांबून ही कृती करायची आहे. पाठीचा मणका एका रेषेमध्ये. नजर समोर ठेवायची आहे आणि मग डोळे मिटून घ्यायचे आहेत. आणि इथे एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं करूया. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. प्राणशक्ती, चैतन्य शक्ती आपण आपल्यामध्ये भरून घेतोय, सामावून घेतोय. आणि संथ गतीने श्वास सोडताना आपल्या सगळ्या व्याधी त्या श्वासासोबत आपण बाहेर सोडून देतो. छान. पुढे चाल करूया आता सगळ्यांनी. डोळे मिटलेले आहेतच. एक श्वास बंद घेऊया आणि श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा आपल्या हृदयापाशी येतील. दोन्ही हात खाली गुडघ्यांवरती आणि पुन्हा एकदा इथे विश्रांती. रिलॅक्स. जो काही भाग आपला ताणला गेला होता कमरेपासूनचा वरचा भाग तो सगळा ताण रिलीज होतोय. श्वसन मार्ग आपला सुधारतोय. आपली श्वसन संस्था इथे खूप छान प्रकारे काम करते. जेव्हा आपण हे पर्वतासन करतो त्यावेळेला आपले सगळे वायुकोश मोकळे होतात. रोगप्रतिकारक क्षमता वाढते. डोळे मिटून ह्या आसनाचे सगळे शारीरिक, मानसिक लाभ आपल्याला या क्षणी प्राप्त होत आहेत ही भावना आपल्या मनात. हातांची ज्ञानमुद्रा. ज्यांना बैठक बदलायची असेल पायाची ते बदलू शकतात. आता पुढची 5 मिनिटं तरी आपल्याला त्या स्थितीमध्ये स्थिर बसायचंय. अशी बैठक धारण करून घ्या. साधी मांडी, पद्मासन, वज्रासन, अर्ध पद्मासन तुम्हाला जे शक्य आहे ते. दोन्ही हात गुडघ्यांवरती ज्ञान मुद्रेत. प्राणायामाची पूर्वतयारी म्हणून आपण दीर्घ श्वसन आणि विभागीय श्वसनाची प्रॅक्टिस करतोय किंवा उजळणी करतोय. चेहरा अगदी शांत. सुरुवातीला आपण करणार आहोत 3 आवर्तनं दीर्घ श्वसनाची. पहिल्या आवर्तनाच्या वेळेला मी काउंटिंग करेन. पुढची 2 आवर्तनं ही विदाऊट काउंटिंगची असतील. दीर्घ श्वसनामध्ये श्वास घेण्यापेक्षा सोडण्याचा कालावधी हा दुपटीचा असतो. जसं की 1 ते 4 अंक मी काउंट करेन. तुम्हाला मोठा श्वास यथाशक्ती भरून घ्यायचा आहे आणि 1 ते 8 अंक काउंट होईपर्यंत तुम्हाला घेतलेला श्वास सावकाशपणे सोडून द्यायचा आहे. इथे आपल्याला अंकामध्ये न अडकता
श्वास घेण्यापेक्षा सोडण्याचा कालावधी हा दुपटीचा असतो. हे लक्षात घेऊन आपापल्या क्षमतेने हे दीर्घ श्वसनाचं आवर्तन करायचं आहे. डोळे मिटलेले, चेहरा शांत, हाताची कोपरं शरीराच्या जवळ, दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. सुरुवात करूया. पहिलं आवर्तन काउंटिंग साठी. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. 1, 2, 3, 4. पोट बाहेर आले, छातीचं प्रसरण होत आहे, खांदे कानाच्या दिशेला वर आले. संथ गतीने घेतलेला श्वास सावकाश सोडून द्यायला सुरुवात करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. पोट, छाती, खांदे पूर्ववत आलेत. संपूर्ण श्वास आपण संथ गतीने सोडूया. अजून 2 आवर्तनं विदाउट काउंटिंगची. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने सोडा. अजून एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने सोडूया. श्वासाची गती संथ झाली आहे. मनातले विचार कमी झालेले आहेत. शरीर मन शांत आणि स्थिर एकरूप झालं आहे. करणार आहोत विभागीय श्वसन, उदर, उर आणि स्कंद. सुरुवातीला करूया उदर श्वसन. पकाराची जोड देऊन आपली जाणीव आपल्या उदर भागाकडे घेऊन जाऊया. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घेताना तुमचं पोट हळूहळू बाहेर येतंय. आता हा घेतलेला श्वास बाहेर सोडताना आपलं पोट आतल्या दिशेला जाईल आणि त्याला एक आकाराची जोड देऊया. सुरू करूया. आहे तो श्वास सोडताना पोट आतल्या दिशेला जात आहे आणि आकार. अजून एक राऊंड करूया. एक सहज श्वास भरून घेऊया. पोट बाहेर येतंय. घेतलेला श्वास सोडताना पोट आतल्या दिशेला आणि आकार. आपली जाणीव उर भागाकडे. यथाशक्ती श्वास भरून घेताना छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण आणि श्वास सोडताना उकार, छाती पूर्ववत. ऊ. श्वास भरून घेऊया. छातीचं प्रसरण. श्वास सोडताना उकार, छाती पूर्ववत. ऊ. जाणीव आपल्या शोल्डरच्या ठिकाणी स्कंद भागाकडे. यथाशक्ती श्वास भरून घेताना खांदे कानाच्या दिशेला वर आणि श्वास सोडताना म चा उच्चार खांदे पूर्ववत. अजून एक राऊंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना खांदे कानाच्या दिशेला वर. श्वास सोडताना मकार, खांदे पूर्ववत. काही सेकंद शांत.
संपूर्ण विभागीय श्वसन एकत्रित करूया. डोळे मिटलेले आहेतच. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. पोट बाहेर, छातीचं प्रसारण. खांदे कानाच्या दिशेला वर. श्वास सोडताना अ, उ, म एकत्रित. अ, पोट, छाती, खांदे पूर्ववत. अजून एक राऊंड करूया. यथाशक्ती श्वास भरून घ्या. श्वास सोडताना अ, उ, म एकत्रित. अ, काही क्षण शांत. श्वासाची गती संथ लयबद्ध झाली आहे. आंतरिक सजगता वाढलेली आहे. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून द्या. पद्मासन, अर्ध पद्मासन, साधी मांडी किंवा वज्रासन आणि पाठीवर पण विश्रांती घ्या. एका कुशीला वळा आणि शवासनासाठी स्थिती घ्या. 2 मिनिटासाठी शारीरिक विश्रांती, मानसिक शांती, शवासन. एका कुशीला वळून. दोन्हीही पायांमध्ये पुरेसं अंतर. दोन्ही हात शरीरापासून लांब. हातांची बोटं अर्धवट मिटलेली. तळवे सिलिंगच्या दिशेला. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले आहेतच. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण, पावलापासून ते मस्तिष्कापर्यंत. शवासनाचा श्लोक मी बोलते, आपण श्रवण करा. उत्तानं शववद्भूमो शयनं तच्छवासनम् शवासनं श्रान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम्. या श्लोकाच्या पहिल्या ओळीमध्ये शवासनाची आदर्श स्थिती सांगितली. जमिनीवर प्रेतवत उताणी पडून राहणे. आणि दुसऱ्या ओळीमध्ये याचे लाभ सांगितलेत. शरीराला विश्रांती आणि मनाला शांती देणारं चैतन्यासन, आनंदासन. आपण आज 1 तास जी काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा मनातल्या मनात मागोवा. हे करत असताना शरीरातला एखादा अवयव, स्नायू अधिक ताणला गेला असेल तर तो आपण मनाने शिथिल करूया. आपली जाणीव पावलापासून सुरुवात करूया. आपली दोन्हीही पावलं, पावलांची 5ही बोटं, तळपाय, टाच, गोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी, सीटचा भाग, कमरेचा भाग मनाने शिथिल करूया. संपूर्ण उजवा आणि डावा भाग, कमरेपासून ते पावलापर्यंत शिथिल. तिथे जी काही दुखणी आहेत ती या क्षणी बरी होत आहेत. जाणीव शरीराच्या मधल्या भागाकडे. दोन्ही हात, हातांची 5ही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा, संपूर्ण उजवा आणि डावा हात. तिथे असलेले सगळे सांधे आणि स्नायू शिथिल होत आहेत. तिथे असलेली सगळी दुखणी आपली बरी होत आहेत. जाणीव पाठीच्या मणक्याकडे. पाठकण्यामधली 33 मणक्यांची माळ जी जमिनीवर अलगदपणे विसावली आहे. हे सगळे मणके, त्यांचं आरोग्य अतिशय उत्तम आहे. तिथे जी काही दुखणी आहेत या क्षणी बरी होत आहेत. जाणीव आपल्या उदरभागाकडे. आपली पचनसंस्था, तिथे असलेल्या सगळ्या महत्वाच्या ग्रंथी, त्यांचं आरोग्य अतिशय उत्तम आहे. पचनसंस्था खूप छान प्रकारे काम करते.
जाणीव शरीराच्या मधल्या भागाकडे म्हणजेच आपल्या ऊर भागाकडे, आपल्या छातीचा भाग, तिथल्या बरगड्या, फुफ्फुस, आपलं छोटस हृदय, आपली संपूर्ण श्वसन संस्था अतिशय उत्तम आहे, निरोगी आहे. जाणीव कंठाच्या ठिकाणी आपल्या गळ्यातील आजूबाजूचे सगळे स्नायू आणि ग्रंथी शिथिल होत आहेत. अनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये असलेली सैलसर्जी, संपूर्ण जबड्याचा भाग शिथिल होतोय. आपले दोन गाल, दोन कान, नाक, अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळं, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, आपल्या टाळूचा भाग आणि आपले केस शिथिल, शिथिल आणि शिथिल झालेले आहे. आपल्याला जी काही शारीरिक दुखणी आहेत, ती सगळी या क्षणी बरी होत आहेत. जाणीव आपल्या श्वासाची, श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेताना ह्या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता आपण आपल्यामध्ये सामावून घेतोय. श्वास सोडताना आपल्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी, दुःख आपण बाहेर सोडत आहोत. प्रत्येक श्वासासोबत मी प्राणयुक्त, चैतन्ययुक्त होत आहे आणि श्वास सोडताना मी तणावमुक्त, व्याधीमुक्त होत आहे. श्वास घेताना सोड, श्वास सोडताना हम, सोहम, सोहम असा अजपाजप चालू आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक, मानसिक आरोग्य औषधविरहित, व्याधीविरहित आहे आणि हे कायम असंच राहण्यासाठी उचित अशी साधना मी नित्यनेमाने करणार आहे. माझा आत्मविश्वास वाढत चाललाय. इच्छाशक्ती प्रबळ होत चालली आहे. मनोमन आपले आद्य गुरुजन, आई वडील, इष्ट देवता, कुलस्वामिनी, कुलदेवता त्यांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया. या स्थितीतून हळूहळू बाहेर येऊया. देहधारणा, आपल्या दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. आपली मान सावकाश डावीकडे उजवीकडे फिरून घेऊया. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. एक हलकासा खेच द्यायचा आहे संपूर्ण शरीराला. या आठवड्यासाठी आपण प्रचंड आत्मविश्वासाने सज्ज होत आहोत. सावकाश हात खाली डाव्या कुशीला वळून उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये येऊया. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. शरीर मनाचं सामर्थ्य वाढवणाऱ्या महामृत्यूंच्या मंत्राचं पठण. दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात हृदयापाशी. ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊन आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायचंय. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना होऊया समर्पित. शरणागत भाव, समर्पण भाव. आपला राग, द्वेष, अहंकार सोडून देऊन
प्रचंड सकारात्मक ऊर्जेने आपल्या आठवड्याला आणि या दिवसाला सुरुवात करू. श्वास घे कमरेतनं सरळ. श्वास सोड, दोन्ही हात खाली, हातांच्या पायापर्यंत घर्षण. निर्माण झालेले अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना घेऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरि ओम. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 5:50 ला. हरि ओम. सगळ्यांना शुभ दिवस. जर काही अडचण असेल तर कृपया मला तुम्ही पर्सनली विचारलं तरीही चालेल. तरी मीटिंग एंड करते. शुभ दिवस.